आज मी तुम्हाला वरईची घावणे करून दाखवणार आहे. त्यासाठी हे बघा, एक वाटी मी भिजवलेली वरईची तांदूळ घेतलेले आहेत, एक वाटी दही घेतलेलं आहे आणि एक वाटी पाणी. आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता ह्याच्यावरून आपण जाळीदार असे छान मऊ लुसलुशीत घावणे करून घेणार आहे. हे खास उपवासासाठी आहेत. आज आषाढी एकादशी आहे म्हणून खास हा बेत आखलेला आहे. तुम्ही पण असं हे करून बघा. आता मी त्यासाठी आता हे बाजूला ठेवते 5 मिनटं. आणि आता चटणी बनवणार आहे. चटणीसाठी मी घेते 1 वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी घेतले दही, 3 हिरव्या मिरच्या आणि थोडे जिरे. आता हे मी पाणी घालून त्याच वाटीमध्ये पाणी घालते आणि थोडं व्यवस्थित फिरवून घेते. आता त्याच्याने थोडी साखर घालते आणि चवीनुसार मीठ घालून हे फिरवून घेते. ही बघा, ही मी बारीक करून घेतलेली आहे चटणी. आता आपण एक फोडणी तयार करू. यात मी तेल टाकलेलं आहे आणि आता ही जिरं टाकलेलं आहे. आता हे जिरे आपले तडतडले की आपण आता हे फोडणी टाकू. आपली चटणी तयार. हे आंबोळी करायला घेऊ. छान असे लुसलुशीत घावणे. हे बघा, हे असे आणि आपण आता याच्यावर झाकण घालून घेऊ. हे बघा, आता डोसा किती छान, आंबोळी ही डोसा म्हणा, घावणे म्हणा, किती छान बघा परतले. हे बघा, किती सुंदर रंग आलेला आहे. त्याने काढून ठेवते. अशाच पद्धतीने मी सर्व आंबोळ्या करून घेणार आहे, म्हणजेच घावणे. हे बघा, आता मी दुसरा घातलेला. हा बघा, छान आपला हे बघा, आपले उपासाचे हे वरईचे तांदळाचे आपले घावणे तयार आहेत. हे बघा, किती लुसलुशीत आहे, नरम, खायला पण खूप छान. या खायला. आणि ही चटणी बघा कशी वाटली तुम्हाला, कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.